निवडणूक आयोग कार्यक्रम भेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील. फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू. मूळतः कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका भेटण्याचा प्रयत्न करतात. दुबार तुम्ही जर आयडेंटिफाय केलेत तर त्यांचं नाव तुम्ही कट करायला पाहिजे. ते कट न करता तुम्ही जर दुबार मतदारांना तुम्ही वोटिंग करायला देणार आहात तर कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं बरं. हे झालं दुबार मतदारांचं. जे मतदार बोगस आहेत म्हणजे एकेका घरावर जिथे 50-50 100-100 मतदार रजिस्टर्ड आहेत त्या मतदारांना कुठला स्टार लावणार आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने कुठलंही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही लोकशाहीला अनुसरून नाही. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो. ज्या पद्धतीने या निवडणुका लादल्या जात आहेत या फसव्या निवडणुका होण्याची शक्यताच जास्ती वाटते या सगळं बघितल्यानंतर. निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही. पहिली गोष्ट माझ्या माचलपूरमध्ये 10,000 नाव आता वेळेवर कमी झालेले आहे. माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का माझं मत मला भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे, काय सिस्टीम आहे तुमच्या या EVM मशीनमध्ये ते दाखवली पाहिजे. EVM मशीन असू द्या पण जो VVPAT येतो ना तो जो काही दिसतं आम्हाला तो आम्हाला नावागिवासीत आमच्या हाती आला पाहिजे, आमची सही घेतली पाहिजे आणि VVPAT क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे. नाव लिहायचं, मतदान क्रमांक राहायचं आणि सही राहायची. ती आता सिस्टीम संपवली. म्हणजे तुमचं मत हवेत आहे, तुमचं मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच BJP जिंकलेली आहे. हे कटकारस्थान आहे.